नमस्कार, तेज वार्तामध्ये आपले स्वागत आहे। करमाळा तालुक्यातील केम येथील ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर महाराज यात्रा तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधत भव्य 4 दिवसीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे। प्रत्येकाच्या दारात जातीवंत गोवंश असावा असा संदेश देत या प्रदर्शनाच्या प्रवेशद्वारावरील काजळी खिलार जातीची कालवड आणि कपिला खिलार जातीचा वळू हे या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरत आहे। केम शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळ मंगळवार दिनांक 17 ते शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी असे 4 दिवस हे प्रदर्शन सुरू आहे। या कृषी प्रदर्शनामध्ये पहिल्याच दालनात विविध फळबागांसह ऊस शेतीसाठी शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे त्या क्षमतेचे विविध कंपन्यांचे ट्रॅक्टर, त्यासोबत विविध प्रकारची पेरणी यंत्र, खते व औषधे फवारण्यासाठी अद्ययावत अत्याधुनिक स्प्रेअर मशीन्स, शेतमाल वाहतुकीसाठी विविध कंपन्यांचे आणि क्षमतेचे मालवाहू वाहने, पेट्रोलसह इलेक्ट्रिक वाहनांचे स्टॉल असून या ठिकाणी कंपनीचे प्रतिनिधी ग्राहकांना आपापल्या कंपनीच्या वस्तूंच्या माहितीसह या वस्तूंच्या खरेदीसाठी एक्सचेंज सुविधा तसेच वित्त सहाय्य विषयक आवश्यक माहिती पुरवत आहेत। यानंतरच्या दुसऱ्या दालनात शेतीसाठी पिकांचे रानटी जनावरांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी इलेक्ट्रिक झटका मशीन, उंदीर, घुशी, साप यासह विविध त्रासदायक कीटकांपासून सुटका मिळवण्यासाठी विविध प्रकारच्या औषधी पावडर, याशिवाय शेतकरी बांधवांसाठी विविध आजारांवरील आयुर्वेदिक औषधांच्या स्टॉल्सवर ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे। यानंतरच्या अत्यंत महत्त्वाच्या दालनात देशी गावरांसह वेलची, ग्रँड नॅन G9 अशी विविध केळींची टिश्यू कल्चर रोपे आणि त्यासाठी उत्पादन घेतले जाईपर्यंतची विविध खते आणि मार्गदर्शन या कंपन्यांकडून करण्यात येत आहे। या पद्धतीने तयार झालेल्या केळीचे भले मोठे घड प्रदर्शनाला आलेल्या शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत। या दालनात तालुका कृषी कार्यालयाचे विविध स्टॉल असून या स्टॉलवर तालुक्यातील शेतकऱ्यांनी विविध गावरान वाणांचे जतन करून त्यापासून घेतलेल्या पिकांचे बहारदार नमुने त्या पिकांच्या उत्पादनाच्या नावांसह झळकवण्यात आलेले आहेत। याबरोबर येथे उपस्थित असलेल्या कृषी सेवकांकडून शासनाच्या विविध पीक योजनांची माहिती प्रदर्शन पाहण्यासाठी येणाऱ्यांना देण्यात येत आहे। याशिवाय या दालनात वाढीसाठी तरल खते, जंगली वनस्पतींची औषधे, आंब्यासह इतर फळबागांचे पीक व्यवस्थापन, शेतात कामाला येणाऱ्या प्लास्टिकच्या तुटलेल्या वस्तू जोडण्यासाठी PVC, सिलिकॉन सोल्युशन, ठिबक तसेच सुचार सिंचनाचे पाईप आणि इतर साधनांचे स्टॉल, निर्जन भागात काम करत असताना स्वयं संरक्षणार्थ वापरण्यात येणाऱ्या आणि लायसन्सची आवश्यकता नसणाऱ्या बंदूक, जिल्हा परिषद सोलापूर मार्फत विविध योजनांची माहिती देणारे कर्मचारी, शेतकऱ्यांच्या उपयोगी पडणारी ताडपत्री, सेतू सुविधा केंद्र, शेतीच्या मशागतीपासून मशागतीनंतर ते केळी पीक येईपर्यंतचे ते मार्गदर्शन असे शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असणारे स्टॉल या ठिकाणी आहेत। याशिवाय गृहिणींसाठी गृहोपयोगी वस्तू, लहान मुलांसाठी विविध प्रकारच्या खेळणी, सौर ऊर्जेवर चालणारी छोटी मोठी दिवे यासह विविध खाद्यपदार्थांची दुकानेही शेवटच्या दालनात आहेत। केम येथील उत्तरेश्वर महाराजांची यात्रा आणि शिवजयंतीचे औचित्य साधून भरवण्यात आलेले हे प्रदर्शन आज गुरुवार आणि उद्या शुक्रवारही खुले राहणार असल्याची माहिती संयोजक नवनाथ खानट आणि गणेश आबा तळेकर यांनी दिली आहे। शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयोगी असणाऱ्या या प्रदर्शनाला तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती शेखर तात्या गाडे यांनी केले आहे। आम्ही यात्रेनिमित्त, शिवजयंतीनिमित्त गोरगरीब शेतकऱ्यांना शेती अवजाराविषयी, मशनीविषयी, खताविषयी, बियाण्याविषयी माहिती मिळावी। जे पुण्याला प्रदर्शनाला वगैरे, मुंबईला जे शेतकरी जाऊ शकत नाही ते, पण गोरगरीब वयस्कर लोकांनी सुद्धा ग्रामीण भागात भरण्याचा एवढाच उद्देश आहे की जास्तीत जास्त लोकांनी येऊन बघावं आणि त्याच्यापासून शेतीची माहिती घेऊन प्रगतीची शेती करावी ह्या उद्देशाने भरवलं। काय काय वस्तू आहेत या प्रदर्शनात? शेतीवर ट्रॅक्टर वगैरे आहेत, चांगले चांगले नवीन ते पंप वगैरे आहेत, नवीन अवजार आहेत, आधुनिक पद्धतीच्या मशनी वगैरे आलेल्या आहेत।
स्प्रेयर वगैरे आहे. हो आहेत आणि खताच्या वगैरे चांगल्या कंपन्या आहेत. हे- नवीन टिश्यूकल्चर रोपाच्या कंपन्या आहेत, ड्रिपच्या आहेत, शेततलावच्या पेपरच्या आहेत. यात जे प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही सवलती मिळतात आहेत का? अजून नाही, पण तसं भविष्यात होऊ शकतं. म्हणजे करू शकतो आपण. समजा योजनेतल्या ज्या स्कीम आहेत, नाही, जे स्टॉल लावलेले आहेत त्या स्टॉल विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांसाठी खास प्रदर्शन आहे म्हणून काही डिस्काउंट हो, वगैरे discount किंवा मध्ये ऑफर वगैरे त्यांना देण्यात येतात का? आहेत, ऑफर देतात. जास्त आज जर बुकिंग केले तर त्यांना ते 20% 25% त्यांनी ऑफर ठेवली. शेतकऱ्यांचा प्रतिसाद कसा आहे ह्या प्रदर्शनाला? अतिशय चांगला प्रतिसाद आहे शेतकऱ्यांचा. आज तुम्ही गर्दी बघता, भरपूर लोक येतात. किती दिवस चालणार आहे प्रदर्शन? हे 4 दिवस चालणार प्रोजेक्ट. काल ओपनिंग झालंय आपलं, उद्या आणि परवा 20 तारखेपर्यंत चालणार. आपल्या प्रदर्शनाचं कितवं वर्ष आहे? केम गावामध्ये प्रदर्शनाचं ही नाही, पहिलीच वेळ आहे. ही पहिलीच वेळ आम्ही पहिला प्रयोग करतोय. आम्ही इथनं पुढे ह्याच्यापेक्षा आणखी चांगलं कसं करता येईल एवढं बघतो. अजून पुढेही यात्रेच्या निमित्ताने वगैरे तुम्ही कृषी प्रदर्शन आयोजित करणार आहात? हा, करणार. आम्ही दर वर्षी आता कंटिन्यू करणार आहे. आमचे ट्रस्टी करेल, माझे मित्र आहेत, ते माझे सगळे सहकारी आहेत. नमस्कार साहेब, काय बोलाल या प्रदर्शनाबाबत? आपल्याला काय वाटतंय? मी संतोष रायचुरे, ते मॅनेजमेंटला एक सदस्य आहे. तर ही कृषी प्रदर्शन इतक्या खेडेगावात इतक्या उत्कृष्टपणे देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. गावाने बी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी आम्ही एक मित्र कंपनीने त्यांना सहकार्य करून हे प्रदर्शन यशस्वी करण्याचा प्रयत्न करतो आहे. हे प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी उत्तरेश्वर महाराजाचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. तरी हे प्रदर्शन यशस्वी होईल आणि आता लोकांचा प्रतिसाद बघून आम्हाला पुन्हा प्रदर्शन करावं अशी इच्छा झालेली आहे. नमस्कार साहेब, आपलं काय नाव? गणेश तळेकर. नमस्कार. नमस्कार. तर अजून शेतोपयोगी आणि खते वगैरे रोपे वगैरे आहेत, या व्यतिरिक्त काय काय वस्तू आहेत या प्रदर्शनात? बाकी सगळ्या भरपूर वस्तू आल्या. तसं काय ट्रॅक्टर आहेत, गाड्यांचं आहे, घरगुती काय लेडीजला लागतं त्या पण गोष्टी आल्या. खाद्यपदार्थाचे स्टॉल आहे, स्टॉल आहे. नाचणीचं वगैरे ते सगळे असं गृहोपयोगी महिलांसाठीही काही वस्तू आहेत, किचनच्या वगैरे लागणाऱ्या. कृषीचे आहेत काय, आणि प्रतिसाद महिला वर्गाचाही चांगला चांगला मिळाला. प्रतिसाद. हे गाय आमच्या पहिल्यापासून आमच्या घरात देशी जनावर असते. काजळी खिलार या जातीची कालवड आहे. ह्याच्या अगोदर ही जे आई आमच्याकडे होती तिचा महाराष्ट्रात 2दा नंबर आला. कसं जतन केलं जातं ह्याचं? म्हणजे खुराक वगैरे कसा असतो? निगा कोण राखतंय? निगा राखणारे तसे आमचे वडील सुखराव काशीनाथ गाडीला चुलते सर्जेराव काशीनाथ गाडी हे दोघंच बघतात. ह्याचा खुराक असतो. सकाळी पेंड असते, खापरी पेंड, गव्हाचा भुसा, मक्याचा बरडा, दुपारी परत मोरघास असते, संध्याकाळी वाळी वैरण असते, कडबा. आणि आता हे प्रदर्शनात आणले लोकांना पाहण्याकरिता आहे, विक्री करीत आहे? लोकांना पाहण्याकरिता यासाठी आणले की बाबा प्रत्येकाने असं एक प्रत्येकाच्या घरी सांभाळलं पाहिजे. लोकांना प्रेरणा मिळावी. लोकांना प्रेरणा मिळावी आणि प्रत्येकाच्या दारात, प्रत्येक शेतकऱ्याच्या दारात एक असं जातीवंत कालवड असायला पाहिजे. दादा, काय वळू? कपिला खिलार. कपिला खिराल, काळा कपिला पूर्ण. काय विशेषता आहे त्याची? याचे वैशिष्ट्य आपल्या भारतीय देशी गायला जे चंद्रकेतू नाडी आणि सूर्यकेतू नाडी म्हटलं जातं, ह्याच्यामध्ये थोडासा एक काळ्या कलरला एक विशेष गुण आहे. तो म्हणजे सूर्यकिरण जास्त ग्रहण करण्याचा. जेवढं सूर्यकिरण जास्त ग्रहण तेवढं सुवर्ण शहर सगळ्यात जास्त. आणि ह्याच्यापासून मानवाच्या शरीराला शेण गोमूत्र असेल किंवा दुधापासून प्रतिकारशक्ती सगळ्यात जास्त वाढते मानवाची. त्यामुळं काळ्या कलरला जास्त गुण कपिलेला. आणि अध्यात्मामध्ये ही कपिलेला महत्त्व दिलेलंच आहे. काळा कपिला सगळ्यात जास्त गुण काय. आता हे कृषी प्रदर्शनात आपण पाहण्याकरिता उभा केलेले, हां, विक्रीकरिता वगैरे नाही? नाही खास आकर्षण पाहण्यासाठी. आणि आपली आता पारंपरिक शेतीमध्ये जो बैल आऊत वापरलं जात होतं ते बंद झालं आहे यांत्रिकीकरणाने, ट्रॅक्टरच्या कारणानं. तर हे शेवटच्या ह्या काही गोष्टीनुसार ज्याला नाद किंवा काही गोष्टी ते संगोपन करतात. आणि इथून पुढं बैलाशिवाय पर्याय राहणार नाही. यांत्रिकीकरण किती दिवस चालणार आहे? डिझेल पेट्रोल साठा संपणार आहे आणि परत बैलालाच आऊत चालवावं लागणार आहे.
त्यामुळं तुम्ही हे जतन केलंय आणि लोकांनाही प्रेरणा मिळावी म्हणून तुम्ही प्रदर्शनासाठी आणलेलं लोकांना आहे. प्रेरणा तर मिळावीच हा एक उद्देश आहे. ह्याच्या पाठीमागे आमचा अजून एक उद्देश आहे ते म्हणजे आम्ही देशी गायच्या शेण गोमूत्रापासून आमच्याकडून लहान मोठ्या 26 गायी त्या कटवीला 15 आहेत. तर याच्या शेण गोमूत्रापासून आपण दंतमंजन, साबण आणि मानवाच्या आरोग्यासाठी लागणारे काही वेगवेगळे औषधे आहेत ते बनवतो आपण. गोमाता मंदिर किती वर्षापासून बनवतात तुम्ही ते? किती वर्षापासून बनवतात? 28 डिसेंबर 2014 पासून बनवतात. पण त्याला लोकांचा प्रतिसाद कसा आहे? खूप लोकांचा प्रतिसाद आहे. रिझल्ट येतो सगळ्यांना रिझल्ट आहे. आणि उपयोग साईड इफेक्ट वगैरे काय राहतात का? ह्याच्यामध्ये साईड इफेक्टचा काही विषयच नाही. कारण गाईनं जे काही गोमूत्र दिलंय, शेण दिलंय आणि विशेष करून गाईला एक अजून एक महत्त्वाचा गुण आहे तो म्हणजे म्हणजे श्वासातून तिच्या ऑक्सिजनच निर्मिती होती. हा प्रयोगाने ती सिद्ध करू शकतो. तर शेण आणि गोमूत्रामधूनही मानवाच्या आरोग्याला लागणारे घटक अन्नपचनक्रिया पाचकग्रस्त तयार झाल्यानंतर हे तयार होत असतात. धन्यवाद.